हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? अजूनही काही जण एसबीआयच्या थोडंसं टेन्शनमध्ये की नेमकं फॉर्म भरायचा कुठून आहे, काही कन्फ्युजन आहेच काही जणांचं. ठीक आहे, बऱ्याच जणांकडनं मला हे असं लक्षात आलंय त्यांच्याशी बोलून. तर मला असं वाटलंय की एकदा ते क्लॅरिटी करून टाकू परत एकदा. ठीक आहे, ऍक्च्युली फर्स्ट व्हिडिओ काही जणांनी बघितला असेल, काहींनी थोडा थोडा ऐकला असेल, काहींनी बघितला पण त्यांना कदाचित कळालं नसेल. पण माझी सगळ्यात पहिले रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही प्लीज हा व्हिडिओ अशा स्टुडंट्स पर्यंत पोहोचवा ज्यांना एसबीआय जेचा फॉर्म भरायचा आहे, जे जुने स्टुडंट्स असतील किंवा नवीन असतील किंवा ज्यांना बाहेर अप्लाय करायचे किंवा ज्यांना इथे अप्लाय करायचे किंवा एखाद्याने फॉर्म भरलेलाही असेल. मग सर तरी पण त्याला व्हिडिओ दाखवू का? हो, दाखवू शकता. जस्ट इन केस त्याला जर का परत फॉर्म भरायची ऑपॉर्च्युनिटी आहे तर तो कदाचित त्याचं डिसिजन बदलू शकतो. जस्ट इन केस. ठीक आहे, त्यामुळे पहिली माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की ज्याही स्टुडंट्सनी एसबीआयशी रिलेटेड जे बँक एक्झाम्स बघतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. ठीक आहे, मी युजली याबद्दल एवढं नाही फोर्स करत, पण मला असं वाटतं की यांनी थोडासा फरक पडू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण याच्यात तेवढ्या डिटेल्स त्यांना भेटून जातील. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, हा व्हिडिओमध्ये मी जे पण आता मुद्दे मांडणार आहे, पुढे जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे, तुमच्यापर्यंत बरीच इन्फॉर्मेशन पोहोचवतोय. तर ही इन्फॉर्मेशन माझी किंवा क्लासची स्वतःची नाहीये. याच्यात भरपूर स्टुडंट्स जे आपले वर्किंग आहेत सध्या, भले क्लेरिकल पोस्टला असतील, ऑफिसर पोस्टला असतील, काही जुने असतील, काही नवीन असतील, काही राजस्थानला आहेत, काही सध्या गुजरातला आहेत, काही आधी गुजरातला होते आता नाही आहेत. तर भरपूर जणांशी आम्ही डिस्कस करून हे सगळे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे हे मुद्दे सगळे व्यवस्थित ऐका आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता व्यवस्थित, तुम्हाला जे बेटर वाटतंय ते. ठीक आहे, तो सगळ्यात पहिला मुद्दा आपण चालू करू की सर कोणी महाराष्ट्राच्या बाहेर अप्लाय करायचं आहे ते जे कन्फ्युजन आहे, जे मी लास्ट व्हिडिओमध्ये क्लिअर केलंय. बट स्टील काही जणांनी कदाचित तो पॉईंट पूर्ण बघितला नाहीये आणि माझं ज्या मुलांशी बोलणं झालं त्याच्यावरनं तरी मला असं वाटलं की कदाचित त्यांनी बघितलंच नाही. म्हणजे एक केस अशी पण झाली होती की एका पेरेंट्सचा फोन आला होता. ते म्हणत होते की मुलींनी सांगितलं की अप्लायच नाही करायचं बाहेरून आणि आम्ही असं ऐकतोय की वॅकन्सीज आहेत बाहेर. म्हटलं नाही नाही, तुम्ही व्हिडिओ बघितला का? ते म्हणजे नाही, व्हिडिओ तर नाही बघितला. म्हटलं पूर्ण व्हिडिओ बघा. त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित समजून घ्या. तर बघा, बाहेर कुणी अप्लाय करायचंय, जसं मी लास्ट टाइम बोललो होतो की ज्या स्टुडंट्सचं एज खूप जास्त आहे आता, की त्यांचा लास्ट अटेम्प्ट आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे चॉईस नाहीये, लास्ट अटेम्प्ट आहे किंवा एज बार होण्याच्या मार्गावर आहे किंवा प्रिपरेशन करून भरपूर दिवस झालेले, पण त्यांना असं वाटते की नाही आता मला जॉबची अत्यंत गरज आहे. आणि आता याच्यात एक मजेदार पार्ट असा होता की काही मुलं म्हणे सर आमचं एज कमी आहे पण आम्हाला पण तर जॉबची गरज आहे ना. तर असं थोडी आहे की आमचं एज कमी म्हणजे आम्हाला जॉबची गरज नाहीये. तर ऑफकोर्स तुम्हालाही जॉबची गरज आहे, पण त्याच्यामध्ये सांगण्याचा पॉईंट हा आहे की ज्यांना बाय हुक ऑर क्रूक सध्या जॉब पाहिजे बाय एनी कॉस्ट. ठीक आहे,
मग ॲट एनी कॉस्ट म्हणजे काय, त्याच्यासाठी काय कन्सिक्वेन्सेस येऊ शकतात पुढे फ्युचरमध्ये काय डिफिकल्टीज येऊ शकतात, त्याच्यासाठी पण जर तुम्ही रेडी असेल, हे सगळं आता काय डिफिकल्टीज येऊ शकतात ते मी तुम्हाला सांगतो. पण ज्यांना ज्यांना इच्छा आहे की नाही सर आम्हाला जॉबची गरज आहे, आमचा लास्ट अटेम्प्ट आहे, आम्ही एज बार होतोय, आम्ही सगळ्या बाकीच्या इश्यूजला हँडल करायला तयार आहे, त्यांनी डेफिनेटली फॉर्म बाहेर भरण्याचा विचार करू शकतात ते, ठीक आहे. पण आता सर बाहेर ऍडव्हान्टेज काय असा नेमका, का म्हणजे लोक बाहेर भरताय, लॉजिक काय याच्यामध्ये. मोस्टली काय झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये जागा कमी आहेत, सगळ्यात जागा जास्त कमी जागा आहेत, आणि एवढ्या कमी जागा महाराष्ट्रात कधी नसतात, 100च जागा आहे. आणि बाहेर मात्र जागा भरपूर जास्त आहे, ठीक आहे. गुजरातला 900+ आहे, राजस्थानला 800 आहे, युपीला 1700 आहे, भरपूर आहे. त्यामुळे हा एक ऍडव्हान्टेज तर लॉजिकली सगळ्यांना दिसतोय. मी ऍडव्हान्टेज बद्दल थोडंसं बोलतो तुम्हाला, की जागा जास्त आहे, त्यामुळे ऑफकोर्स तिथे कॉम्पिटिशन तुम्हाला थोडीशी कमी दिसेल, कारण की जागा कमी असल्यानंतर प्रॉब्लेम होतो. कॉम्पिटिशन म्हणजे तिथे मुलं असतीलच, पण सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे, हे एकदम कॉमन लॉजिक आहे, ठीक आहे, हे सगळ्यांना कळतंय. दुसरं एक लॉजिक आहे ऍडव्हान्टेजचं, की बाबा जर आता आमचा रिझल्ट येण्याच्या मार्गावरच आहे, लास्ट अटेम्प्ट आहे, आम्ही भरपूर दिवसापासून ट्राय करतोय पण आमचं थोडक्यात जातंय, किंवा आता मला घरचे जास्त चान्स देत नाहीये, त्यांनी शेवटचा काही दिवस दिले होते, मग मला रिझल्ट आणणं गरजेचंच आहे, की यानंतर मला परत बँकिंग कंटिन्यू करता येईल की नाही माहित नाहीये, तर मग तुमच्यासाठी ही तशी बघायला गेलं तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आता जर तुम्ही त्याला त्या अँगलनी बघितलं तर, ठीक आहे. तर हे ऍडव्हान्टेजेस आहेत, बट ॲट द सेम टाइम याचे डिसएडव्हान्टेजेस काय ते एकदा नीट समजून घ्या. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे जे मुलं वर्किंग आहेत त्यांनी मला हे डिसएडव्हान्टेज सांगितले, हे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डिसएडव्हान्टेज असू शकता, कदाचित तुमच्यासाठी हे ऍडव्हान्टेज पण असू शकता. आता हा मुद्दा नीट ऐकून घ्या. म्हणजे दुसरी साईड बघा, कॉईनची एक साईड ही आपण बघितली की व्हॅकन्सीज कमी आहे, सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहू शकतात, म्हणजे महाराष्ट्रात व्हॅकन्सी कमी आहे, बाहेर व्हॅकन्सी जास्त आहेत, मग सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहू शकतात. लास्ट अटेम्प्ट तर एक चांगल्या नोटवरती फिनिश होऊ शकतं, एज बार होतोय तर बाबा असं सोडण्यापेक्षा चला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण एक परत ट्राय मारू, कारण आता एसबीआय पीओचा रिझल्ट लागलाय, तर त्याच्यामध्ये काही जणांना होप्स होत्या, पण त्याचा नॉर्मलायझेशन खूपच विचित्र झालं. मग काही जणांना वाटतं की चला आता मी याला काही करून काढू शकतो सर, फक्त तुम्ही मला व्यवस्थित सांगा की याचे काय काय पुढे इश्यूज असणार आहे. तर ही एक साईड झाली. तर दुसरी साईड काय बघा कॉईनची, दुसरी साईड अशी आहे की त्याच्यामध्ये सर आम्हाला पहिलं हे बघायचं की आम्ही बाहेरच्या राज्यात अप्लाय तर करू, समजा सिलेक्ट पण झालो, प्री झाली, मेन्स झाली, एलपीटी झाली, आम्ही सिलेक्ट झालो, पण सिलेक्ट झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रात रिटर्न कधी येणार. आता मी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्ही पकडून चला की बाबा जर तुम्हाला लाईफ टाईम तिथे थांबायची वेळ आली तर तुम्ही रेडी आहे का. ठीक आहे सर, तुम्ही तसं का बोलले होते तेही सांगतो मी तुम्हाला. आता बघा ॲज पर जे काय तुमचं नोटिफिकेशन आहे, जे काय त्यांचे रूल्स आहेत एसबीआयचे, ठीक आहे, त्याच्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात पहिला पॉईंट त्यांनी क्लिअर केलाय की क्लेरिकल जर तुम्ही म्हणून जॉईन होताय, जे की ऑफकोर्स तुम्ही क्लेरिकलच्या ॲड तर तुम्ही ॲज अ क्लर्क म्हणून तिथे जॉईन होताय, ज्युनियर असोसिएट त्याला म्हणतायत ते, तर तुम्ही क्लेरिकल पोस्टवरती जर लाईफ टाईम थांबायचा विचार करताय तर तुम्हाला कधीच सर्कलमधनं ट्रान्सफर भेटणार नाही, असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. आता मुलांचं म्हणणं आहे की नाही नाही आम्हाला थोडी क्लेरिकल म्हणून राहायचंय, आम्ही तर प्रमोशन घेऊ, आम्ही थोडंसं अजून मेहनत करू, त्याच्यावरती ऑफिसर बनू किंवा प्रमोशन घेऊ आणि मग आम्ही इकडे येऊन जाऊ. बरोबर. तर त्यासाठी त्यांनी सांगितलं की 3.5 वर्षानंतर तुम्ही प्रमोशनसाठी इलिजिबल होणार आहे. ओके. आता ते इलिजिबल झाल्यानंतर त्याची एक्झाम होईल. एक्झाम झाली, एक्झाम पास झाली, तुम्ही सगळं व्यवस्थित झालं. मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथं 2 वर्ष तरी प्रमोशन घेतल्यानंतर मिनिमम 2 वर्ष तरी राहण्याचं त्या सर्कलमध्ये तुम्हाला सर्व्ह करावं लागेल. ठीक आहे. हा एक रूल आहे. असं नाही की तुमचे 3 वर्ष कंप्लीट झाले, तुम्ही इलिजिबल झाले, तुम्ही लगेच महाराष्ट्रात आले. इलिजिबल झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. एक्झाम क्लिअर करायची. सर त्या एक्झाममध्ये आम्ही फेल होऊ शकतो का? कदाचित तसं होऊ शकतं. पण मोस्टली तेवढं तुमचा एक्सपिरियन्स राहील, तेवढं तुमचं डेडिकेशन राहील की त्याला तुम्ही क्लिअर पण करून घेतलं. ठीक आहे. आणि मग 2 वर्ष तरी तुम्हाला मिनिमम तिथे सर्व्ह करायचे आहे. 2-2.5 वर्ष आणि हे 3-3.5 वर्ष असं एक 5.5-6 वर्षापर्यंत ते जातं. ठीक आहे. आणि मग सर त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करणार किंवा आता मला ट्रान्सफर पाहिजे. मग आता तुमच्यासोबत अजून किती जण अप्लाय करणार ते नाही माहिती आपल्याला. पण ऑफकोर्स भरपूर जण अप्लाय करतील आणि मग त्या बेसिसवरती तुमचं इकडे ट्रान्सफर होऊ शकतं, सर्कल चेंज होऊ शकतो. असं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, की जर तुम्ही क्लेरिकल राहिले तर तुम्हाला ट्रान्सफर नाही भेटणार. पण जर तुम्ही प्रमोशन घेतले तर प्रमोशन घेऊन आता त्याच्यामध्ये JMGS पण आहे, TO पण आहे. ते आता खूप जास्त टेक्निकल गोष्टी होतील, त्याबद्दल मी जास्त नाही बोलत, कारण ते तुम्ही जॉब एक्सपिरियन्स नंतर तुम्हाला कळून जाईल पुढे पुढे कशाला अप्लाय करायचं कशाला नाही. पण एक शॉर्टमध्ये आता विषय काढला तर JMGS म्हणून जर तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं आहे की JMGS म्हणून अप्लाय केलं तर तुम्ही 4-5 वर्षासाठी बाहेर जाऊ शकता सर्कलच्या, पण त्याच्यानंतर तुम्हाला परत तुमच्या सर्कललाच यावं लागेल. आणि जर तुम्ही TO म्हणून जर प्रमोट झाले तर मग मात्र तुम्हाला परत तुमच्या सर्कलर यायची गरज नाहीये, मग तुम्ही कुठे पण बाहेर थांबू शकता. असं वरतून म्हणणे. पण आता हे मी बऱ्याच स्टुडंट सोबत डिस्कशन केलं तर त्यांचे हे मुद्दे आहेत. ठीक आहे. पण मी त्या मुलांना असं विचारलं जे आपले जुने स्टुडंट्स आहे आणि भरपूर जणांशी चर्चा केली. ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सर जर सगळ्या गोष्टी नियमित तुमच्या फेवरमध्ये होत गेल्या, सगळ्या मस्त एकदम व्यवस्थित, तर एक 6 वर्ष 7 वर्षानंतर तुम्ही इकडे येऊ शकता. ठीक आहे.
म्हटलं पण जर तुमच्या फेवरमध्ये ज्यात गेल्या म्हणजे मग त्याला बरेच इश्यूज आहेत की तुमची पोस्टिंग कुठे आहे, मॅनेजर कसं आहे, बाकी बाकी बऱ्याच गोष्टी सगळं व्यवस्थित होतंय का, कदाचित मुलाचा विचार पण नाही राहणार पुढे जाऊन प्रमोशन घेण्याचा, असं पण होऊ शकतं. कारण की तुम्ही बघत असाल एसबीआयमध्ये बरेच जण असे पण असतात की आम्ही क्लेरिकल म्हणूनच राहू लाईफ टाईम, कारण आम्हाला प्रमोशन, मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज नाही पाहिजे वगैरे वगैरे. आता ह्याच्यात खूप पाटे फुटू शकतात बरं का, ठीक आहे. पण आता तुम्ही म्हणाल की नाही नाही, मला तर करायचंच आहे, पण तुम्ही आत्ता म्हणताय 2-3 वर्षानंतर लग्न वगैरे या सगळ्या गोष्टींनंतर माहित नाही पुढे काय होऊ शकतं. पण जस्ट मी तुम्हाला सगळ्या पॉसिबिलिटीज सांगतोय काय काय आहे. सो ही एक गोष्ट आहे की अर्लिएस्ट सर आम्ही 6 ते 7 वर्षामध्ये आम्ही इकडे येऊ शकतो, बरोबर. आणि सर मग जर लेट झालं तर मग लेट झालं तर त्याला कदाचित 7, 8, 9, 10 वर्ष पण होऊ शकता. किंवा मे बी जर अशी सिच्युएशन आली की तुम्ही डिसिजन घेतलं की मला असिस्टंट म्हणूनच राहायचं, तर मग तुम्ही तिकडेच थांबणार, मग तुम्ही इकडे येणार पण नाही, ठीक आहे. तर याच्यामुळे मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर केलं होतं की जर तुम्ही वर्स्ट सिनारिओ पकडून चला, की जर तुम्हाला इकडे राहण्याची वेळ आलीच नाही, तुम्हाला इकडे यायला चान्स नाही भेटला किंवा तुम्हाला यायचंच नसेल, तर तुम्ही खुश आहात का? म्हणजे तुम्ही त्या हिशोबाने पण अप्लाय करू शकता. ओके. पण सर याच्यामध्ये हे 6-7 वर्षात राहतील का 8-10 वर्ष राहतील का 12-13 राहतील काय? आता त्याच्यात कसं आहे ना, एसबीआयची पॉलिसी जी ती दर 5 वर्षानंतर चेंज होत राहते. आता 2019ला जी पॉलिसी चेंज झाली, त्याच्यामध्ये भरपूर एसबीआयचे एम्प्लॉईज नाराज आहे. 2019ला ही पॉलिसी आली, की तुम्ही जर क्लेरिकल म्हणून आहात, तर तुम्ही सर्कल चेंज नाही करू शकत. सर्कल चेंज नाही करू शकत म्हणजे तुम्ही स्टेट चेंज नाही करू शकत. तुम्ही जर समजा गुजरातमध्ये आहे, तर तुम्ही महाराष्ट्रात नाही येऊ शकत. तुम्ही असं क्लेरिकल पोस्टला म्हणून त्यांनी रूलच बनवला, की क्लेरिकल म्हणून तुम्ही प्रमोट नाही होणार. तुम्हाला प्रमोशन घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही ट्रान्सफर नाही होणार क्लेरिकल म्हणून प्रमोट होऊ शकतात. प्रमोट होऊन मग तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकता. मग आता हा रूल आलेला आहे. पण सर आता 2024-25ला परत पॉलिसी चेंज होईल का? हो, ऑफकोर्स एसबीआयची पॉलिसी दर 5 वर्षाला चेंज होते. मग सर 24-25ला जी पॉलिसी चेंज होईल ती क्लेरिकलच्या फेवरमध्ये येईल का अगेन्स्टमध्ये जाईल? आता त्याच्याबद्दल सध्या सांगणं मुश्किल आहे, कारण ही गोष्ट ना मी सांगू शकतो, ना तुमचे कोणी सीनियर बँकेतले सांगू शकता, ना जे कोणी एसबीआयमध्ये वर्क करताय सध्या ते सांगू शकता. तर ह्या गोष्टी चेंज होत राहतात. तर फ्युचर इथं म्हणूनच मी मुद्दा लिहिला होता, की फ्युचर तुमच्या काय अनसर्टनिटीज आहेत. तर ह्या अनसर्टनिटीज आहेत. ठीक आहे. पण सर येण्याचे चान्सेस पण तर आहे. ऑफकोर्स आहे, पण त्याला तुम्ही जर हे लॉजिकल सगळं बघितलं, मी जे आता एक्सप्लेन केलं किंवा त्यासाठी मी एक छोटासा मुद्दा सांगतो, त्यावरून तुम्ही समजून घ्या. समजा तुम्हाला कोणी एखाद्या नवीन स्टुडंटनी विचारलं, की यार मला बँक एक्झामचं प्रिपरेशन करायचं किती दिवस लागतात बँक एक्झामला सिलेक्ट व्हायला? तुम्ही जनरली त्याला असं सांगणार, की 4-5 महिन्यांची बॅच असते, 2-3 महिन्याचा सेल्फ स्टडी, मग काही एक्झाम्स असतात. तर 1-1.25 वर्षामध्ये सिलेक्शन होऊ शकतं. पण सगळ्यांचं सिलेक्शन 1-1.25 वर्षात होईल का? काहींना वेळ लागू शकतो. कारण पर्सन टू पर्सन चेंज होईल. पर्सन टू पर्सनही चेंज होईल आणि त्याच्या चॉईसेसवरनं पण चेंज होईल. त्याला कुठली एक्झाम क्रॅक करायची, त्याला कोऑपरेटिव्ह पाहिजे, नाही पाहिजे, त्याला प्रायव्हेट पाहिजे, नाही पाहिजे, त्याला गव्हर्नमेंटच पाहिजे, रेग्युलेटरी बॉडीज पाहिजे, लाइकवाईज. ठीक आहे. सो सिमिलरली तिकडे आपण जे जातोय, हे सगळं जर तुमचं सगळं मुद्देसूद झालं, तर 6 to 7 इयर्समध्ये तुम्हाला पूर्ण चान्स आहे. पण जर हे मुद्देसूद नाही झालं, तर थोडासा वेळ लागू पण शकतो. याची तुम्ही तयारी ठेवा आणि ह्याची मानसिक तयारी ठेवा. हे माझं सांगण्याचं काम होतं असं मला वाटतं. म्हणून मी पहिल्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिलं होतं, की असं जर असेल तर तुम्ही डिसिजन घ्यायला लवकर मोकळे. आता काही मला जुने स्टुडंट भेटले, जसं की त्यांचं असं म्हणणं आहे, की बाबा सर आम्हाला सध्या जॉबची गरज आहे. ठीक आहे. मग त्यांनी डिसाईड केलेलं आहे, की काही जरी झालं तर आम्ही तिकडे थांबायला तयार आहे किंवा 7-8 वर्ष काढायला तयार आहे किंवा लाईफ टाईम काढायला तयार आहे. आम्हाला प्रॉब्लेम नाहीये. मग ठीक आहे, त्यांची क्लॅरिटी आहे. पण याच्यामध्ये कन्फ्यूज काही स्टुडंट असे होते, जे यंगस्टर होते. ते म्हणत होते, "सर आम्हाला जॉबची गरज आहे, पण आमचं प्रिपरेशन पण चांगलं आहे." आणि मग प्रिपरेशनही चांगलं आहे, जॉबची गरजही आहे, तर किती गरज आहे ते बघा. तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट किती दिवस भेटू शकतो. मग त्या हिशोबाने मी तुम्हाला म्हटलं होतं, जर तुम्हाला असं वाटतंय, की मी थांबू शकतो, तर थांबू शकता. ठीक आहे. मुलींच्या केसमध्ये पण पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं. काही मुली म्हणतात, "नाही, नाही, ठीक आहे. आम्हाला जॉबची गरज आहे. आम्हाला आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आम्ही बाहेर गेलो तरी चालतो." तर ऑफकोर्स तुम्ही जाऊ शकता. तर हे तुमचं वैयक्तिक डिसिजन आहे, कारण तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं प्रिपरेशन, तुमची मानसिक जी काही स्टॅबिलिटी आहे सध्या ह्या प्रिपरेशनच्या ह्याच्यामध्ये, ती प्रत्येकाला आपापली माहिती आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यानुसार डिसिजन घ्यावं असं मला वाटतंय. तर हे झाले ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस बाहेर जाण्याचे. पण सर याच्यामध्ये एक मुद्दा आहे एल-पी-टीचा आणि एल-पी-टी सोबत व्हॅकन्सीज किती आहे कोणत्या राज्यात. कारण बरेच मुलं मला हे पण म्हटले, की "सर आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला पहिला. आम्हाला हे क्लिअर झालं, की आम्हाला बाहेरच अप्लाय करायचंय." त्यांनी व्हिडिओवरून डिसिजन घेतलं. पण ते म्हणत होते, की "सर बाहेर अप्लाय करायचं पण नेमकं कुठे करायचं हे तुम्ही थोडंसं आम्हाला क्लिअर करा." ठीक आहे, त्याच्यावरती मी येतो. पण तुम्हाला ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस व्यवस्थित कळाले असतील, तर मला वाटतं तो व्हिडिओचा पुढचा पार्ट बघताना तुमचा पिक्चर क्लिअर पाहिजे, की तुम्ही बाहेर अप्लाय करणार आहे की नाही करणार आहे. आणि जर करणार असाल, तर मग आता एल-पी-टीचा विषय आणि व्हॅकन्सीवरती आपण थोडंसं डिस्कस करू. ठीक आहे. आता पहिली गोष्ट तर एल-पी-टी आणि व्हॅकन्सीबद्दल ओम सरांनी खूप जबरदस्त व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. असं मला काही स्टुडंटनी पण इन्फॉर्म केलं आणि ओम सरांशी माझं बोलणं झालं. ते म्हणजे, "सर मी पूर्ण क्लिअर केलं." त्यांनी तर इनफॅक्ट पूर्ण नकाशा वगैरे दाखवून कोणतं राज्य किती दूर आहे, किती नाहीये सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलं. त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण राहील. तुम्ही तोही व्हिडिओ व्यवस्थित बघा. त्यात खूपच जास्त डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, की तुमच्या व्हिडिओमध्ये हे तर क्लिअर झालंय, की बाबा कोणी बाहेर करायचं, कोणी
नाही करायचं, पण मी अप्लाय करायचं तर कोणत्या राज्यासाठी पण सांगतो. त्यात आता मला ह्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा छेडणं गरजेचं आहे की ज्याच्याबद्दल एलपीटी बद्दल काही कन्फ्युजन चाललंय. आता जे आपले जुने स्टुडंट्स आहेत, जे एसबीआय मध्ये सध्या काम करतायत, त्यांना विचारलं ते म्हणजे सर आमच्या बरोबर भरपूर असे बिहारचे स्टुडंट किंवा यूपीचे स्टुडंट्स आहेत ज्यांना मराठी तेवढी चांगली बोलता येत नाही, लिहिता येत नाही, पण ते सध्या आमच्या सोबत आहे. म्हणजे एलपीटीला आम्हाला तेवढा त्यांना इश्यू आला नाही असं आम्हाला वाटतंय महाराष्ट्रासाठी. पण आता आपले स्टुडंट महाराष्ट्रातून बाहेर जायचा विचार करताय, मग कदाचित गुजरातसाठी साईडला जातील गुजरातीसाठी, यूपी आणि राजस्थान असेल तर मग थोडं हिंदीचाच राहील, कर्नाटकला जातील कन्नडासाठी, मग सर त्यांना काही इश्यू येईल का? तर आता बघा त्या राज्यात पण आपले काही जुने स्टुडंट आम्ही त्यांच्याशी बोललो, तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये थोडे मिक्स रिव्ह्यू भेटले. त्यात एकाने जर एकदम घाबरून टाकलं होतं की नाही सर एलपीटी जर का क्लिअर नाही झाली तर मग गडबडून जाते, एलपीटी क्लिअर नाही झाली तुम्ही फेल. ठीक आहे, आपण काही जणांनी सांगितलं नाही सर एलपीटी जरी फेल झालं तरी त्यांना परत चान्स भेटतो, त्याचं काही टेन्शन नाहीये. बरं म्हटलं एलपीटीचं खरंच तेवढं अवघड असतं का? ते म्हणे बघा ज्यांच्या याच्यावर हिंदी वगैरे आहे म्हणजे त्यांना राजस्थान यूपीसाठी तर प्रॉब्लेम नाही येणार तेवढा, एलपीटीचा काहीच इश्यू नाही येणार. फक्त गुजरातसाठी, कर्नाटकासाठी कदाचित त्यांना कन्नडा आणि गुजराती आली पाहिजे. मग आता आली पाहिजे म्हणजे काय, लेखी पेपर असतो का तोंडी पेपर असतो आरबीआय सारखा? आरबीआय मध्ये पण भरपूर राहतात त्याच्यामध्ये, पण आता मी त्या आरबीआयला नाही कम्पेअर करत, तर लेखी पेपर असतो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की सर जर मुलं थोडे पॅशनेट आहे, एवढं सगळं करून ते बाहेर यायला तयार आहे, बाहेर राहण्यासाठी पण तयार इतके वर्ष, तर सर त्यांनी ना एलपीटीचा रिझल्ट जेव्हा त्यांचा फायनल रिझल्ट लागतो एसबीआयचा, प्री नंतर मेन्सचा जेव्हा फायनल रिझल्ट लागेल, तर मेन्सपासनं एलपीटी होण्यापर्यंतचा जो टाइम आहे म्हणे, त्या टाइममध्ये जरी त्यांनी थोडं सिन्सिअर एफर्ट्स मारले, 7 to 8 आवर्स जरी म्हटलं तुम्ही दिवसातनं, किंवा तुम्ही काही व्हिडिओज बघून करताय, युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ राहील की काय आहे नेमकी गुजराती लँग्वेज बेसिकपासनं लिहायचं कसं वगैरे. तर त्यांचं म्हणणं आहे की सर जर मुलांनी खरंच एवढं ठरवलेलं आहे की चला बाय हुक और क्रूक मला एक्झाम क्लिअर करायची, मी बाहेर जायला रेडी आहे, तर मग तुम्ही ती एलपीटी काढणं काही तुमच्यासाठी मुश्किल नाहीये, ऍक्च्युअली मुश्किल नाहीये, जर तुम्ही तो टाइम युटिलाइज केला तर. पण काही जणांचं असं असू शकतं की नाही सर आम्हाला तो नवीन लँग्वेजचा हेडॅक नाही पाहिजे, नवीन लँग्वेजचा आम्हाला हेडॅक नाही पाहिजे, मग तुम्ही हिंदी राज्यांसाठी विचार करू शकता. ठीक आहे, सो गुजरातला जाण्याचा ऍडव्हान्टेज हा आहे की तिथे 900 वॅकन्सीज आहे, महाराष्ट्राच्या जवळ आहे, म्हणून भरपूर जण विचार करताय. आणि ऍट द सेम टाइम फक्त तुम्ही त्या गुजराती लँग्वेजला घाबरायला नको. मग सर आम्ही आत्तापासून अभ्यास करू का? ऑनेस्टली जे स्टुडंट्स तिथं आहेत त्यांना आम्ही विचारलं, ते म्हटले सर आत्तापासून मुलांनी गुजरातीचा अभ्यास करावा असं आम्हाला बिलकुल वाटत नाही. ज्यावेळेस त्यांचं फायनल सिलेक्शन होऊन जाईल त्याच्यानंतर एलपीटीच्या डेट पर्यंत जेवढा पण टाइम असेल त्याच्यातही जर त्यांनी प्रिपरेशन केलं तरी चालेल, आणि ते प्रिपरेशन ते साधं सरळ युट्यूबवरनं पण करू शकता किंवा एखादा ग्रुप बनवून सगळेजण करू शकतात, ते काही मोठी गोष्ट नाही. मग सेम गुजरातीसाठी जसं मी म्हटलं तसंच कन्नडासाठी पण ते करू शकता. तर मुलांचं म्हणणे सर तिथे टेन्शन घेण्याची गरज नाहीये मुलांना, त्या एका इश्यूमुळे जर ते अप्लाय नसतील करत तर मग हा पॉईंट थोडासा चुकीचा आहे. ठीक आहे, त्या इश्यूला घाबरू नका तुम्ही, पण ते एवढं काही मेजर नाही. पण सर ऍट द सेम टाइम आम्ही एक आरटीआय पण खूप व्हायरल झालाय तो बघितलाय, त्यात लिहिलेलं की 28 मुलांना गुजरातमधनं एलपीटी मध्ये फेल केलं. आता मी काही स्टुडंट जे आहेत आपले एसबीआय मध्ये त्यांना तो आरटीआय दाखवला, ते म्हणजे सर एखादा आरटीआय फेक पण असू शकतो. दुसरी गोष्ट हा आरटीआय खरा जरी असला तरी त्यांनी फेल केलेले, पण त्या मुलांनी ती एक्झाम देऊन एलपीटी देऊन त्यांना फेल केलंय का, का ते एलपीटीला आलेच नव्हते, ऍबसेंट होते. जसं ईपीएफओ स्किल टेस्टला वगैरे बऱ्याच वेळेस होतं की मुलं जात नाही. आता आपला कुणाल जाधव होता, तो ईपीएफओ एसएससीच्या स्किल टेस्टला गेलाच नव्हता, मग तो फेल झाला. पण तो गेलाच नव्हता ना, तर हे क्लॅरिटी नाहीये. पण ऍट द सेम टाइम मी त्यांना म्हटलं त्याला केलं जरी फेल, पण त्या मुलांनी काय अभ्यास केला होता नव्हता केला. तर यांचं म्हणणं आहे सर एलपीटीचा तर मुलांना इश्यू नका सांगू तुम्ही, म्हणजे टेन्शन घ्यायला नका सांगू म्हणे, जर ते बाहेर येण्याची तयारी दाखवताय तर. आमचं असं मत आहे म्हणे, जर मला कोणी विचारलं की बाबा मी बाहेर यायला तयार आहे, इथे 5.5, 6, 7 वर्ष राहायला तयार आहे, सगळी झटपट करायला तयार आहे, तर मग तेवढं काम तो करू शकतो जर का तो तेवढी एक्झाम काढतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी आता हे तुमचा माइंडसेट आहे, जर तुमचा माइंडसेट असेल की नाही मला थोडीशी भीती वाटते, मग तुम्ही हिंदी राज्यांचा विचार करा, जे की राजस्थान आहे 800 वॅकन्सीजचा आणि 1700 आहे यूपीचं. यूपीसाठी थोडासा एक निगेटिव्ह पॉईंट काही जण मुलं डिस्कस करत होते, त्यांच्यासोबत मी आज पण बोललो दुपारी. त्यांचं असं म्हणणं होतं की सर तिथं थोडंसं कल्चरचं वगैरे आम्हाला थोडीशी भीती वाटते वगैरे वगैरे. तर यूपीचा काही पार्टमध्ये तुम्हाला तो भीती वाटण्याचा पार्ट साहजिक आहे, पण ह्या थोड्याशा गोष्टी लक्षच्या पण आहे. कारण काही मुलांचं म्हणणं नाही मॅटर नाही करत, आम्हाला सध्या जॉबची गरज आहे, तर मग जर का 1700 वॅकन्सीज असेल तर माझे चान्सेस तिकडे जास्त आहे, तर मी तिकडे बिंदास अप्लाय करेल. तर मग तो एक विचार मुलं करू शकता. आता हे तर तुमचं वैयक्तिक डिसिजन आहे, यूपीसाठीचं म्हणा, राजस्थानसाठीचं म्हणा. पण मला असं दिसलं मेसेजेसमध्ये आणि कॉल्समध्ये की बऱ्याच मुलांना ती क्लॅरिटी नव्हती, त्यांनी व्हिडिओ नीट बघितला नव्हता. तर आता मला असं वाटतं की मुद्दे तुम्हाला क्लिअर असेल. तरी पण जर तुम्हाला कास्ट वाईज व्हॅकन्सीज बद्दल जर डिटेलमध्ये जायचे प्रत्येक राज्याबद्दल, त्याच्याबद्दल ओम सरांनी बरंच व्हिडिओमध्ये सांगितलेले. त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि टेलिग्राम चॅनलला पण देऊन टाकतो. ठीक आहे, तर तो व्हिडिओ बघा. पण त्याच्यामध्ये पण ओम सरांनी जेवढी माहिती इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे त्याच्यावरनं ते त्यांचं मत सांगताय. पण तुम्ही जर डिसिजन घेताय तर ओम सर सांगताय म्हणून किंवा मी सांगताय म्हणून नाही, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना नीट बघून विचार करा, कारण हे लाईफ टर्निंग डिसिजन असणार आहे काही जणांसाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडासा विचार करून तुम्ही त्याच्यावरती डिसिजन घ्या. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की ज्यांनी फॉर्म भरलेला जरी असेल त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा. जर
जर त्यांना वाटलं की चला मी परत फॉर्म भरू का सर, आता काही जणांचं असं येऊ शकतं कमेंट्समध्ये, सर आम्ही तो फॉर्म भरला होता पण आम्हाला असं वाटतं की नको आता आम्ही फॉर्म थोडासा चेंज करतो, तर तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही कितीही फॉर्म भरू शकता, जो तुमचा लास्ट फॉर्म असेल त्याच्यावरून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीने आहे. तरी मी काही मुद्दे लिहिले होते, जर इन केस माझ्याकडनं राहिले असेल तर व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा तुम्ही, कारण हा महत्त्वाचा आहे कोणाच्या लाईफला टर्न करण्यासाठी. तर मला तरी असं वाटतं की तेवढं तुम्ही शेअर केलं पाहिजे आणि स्पेशली जे जुने स्टुडंट्स आहेत त्यांना तर नक्कीच शेअर करा, म्हणजे त्यांना काय डिसिजन घ्यायचे ते घेतील. आणि हां, अजून एका स्टुडंटने मी हा एक मुद्दा लिहिला. त्यांनी हेही सांगितलं की सर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटलं होतं की मी जर असतो तर मी महाराष्ट्रातनं भरला असतो. तर त्या पॉइंटला मी खूप क्लिअर सांगितलं होतं. त्या मुलांनी म्हटलं, "सर तुम्ही काय केलं असतं?" आता मी जर महाराष्ट्रातनं भरतोय, पण मी म्हणजे कोण नेमकं? मी नवीन प्रिपरेशन करणारा का मी जुना प्रिपरेशन करणारा? कारण मी जे बोललो की मी महाराष्ट्रातनं भरला असता, माझी मेंटॅलिटी अशी असू शकते वैयक्तिक, किंवा मला बाहेर नाही जायचं, मला महाराष्ट्रात थांबायचंय. पण तुमचा हा लास्ट अटेम्प्ट आहे का तुमचा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे, म्हणून मी व्हिडिओच्या आधी सुरुवातीलाच बोललो की जर तुमचा हा लास्ट अटेम्प्ट आहे, तुम्हाला जॉबची अत्यंत गरज आहे, तर मग तर काही प्रॉब्लेमच नाही. आणि काही मुलांनी तर इथपर्यंत पण डिस्कशन केलंय की सर ठीक आहे, आम्ही अप्लाय तर करून घेतो सर, बाकी बघू मग जर समजा नंतर वाटलंच आम्हाला, तर आम्ही रिझाईन देऊन परत येऊ शकतो का? तेही येऊ शकता, पण ॲट द सेम टाईम तुम्ही रिझाईन देऊन परत येताय, तर तो जाण्या-येण्याचा वेळ, तुमचं जे मोमेंटम आपण बँकिंगसाठी म्हणतो, ते मोमेंटम तुटण्याचा वेळ, आता तुमची वैयक्तिक तयारी केली त्यानंतर मी ते मोमेंटम गेन करेल, तर तुम्ही नक्कीच करू शकता. जर तुम्हाला वाटतं की नाही माझं मोमेंटम गेलं आणि परत इकडे गडबड झाली, तर हे तुमचं पर्सनल डिसिजन आहे. त्यामुळे मी असो, कोणी एखादा सीनियर असो, ओम सर असो किंवा बँकेतला तुमचा कोणी एखादा मित्र असो, त्या सगळ्यांकडनं माहिती तुम्ही घ्या. पण हे डिसिजन खूप केअरफुली विचार करून तुम्ही घ्यायला पाहिजे, असं मला वाटतं. इन्फॉर्मेशन आम्ही होईल तेवढी कलेक्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण याच्यामध्ये अशी कुठली ही इन्फॉर्मेशन नाहीये की गॅरंटीवाली. तुम्हाला लक्षात आलं असेल, जसं मी तुम्हाला ते एक्झाम्पल दिलं, की बँक एक्झाम क्लिअर करायची तर किती दिवस लागेल, याची कोणीच गॅरंटी नाही देऊ शकत. तसं हे प्रमोशनची गॅरंटी नाहीये, की बाबा 6 वर्ष झाले, चल तू जा तिकडे. गॅरंटी नाहीये. कदाचित सगळ्या गोष्टी नीट झाल्या, तुम्ही केल्या पण इमानदारीने, तर चालू शकता. आणि एस-बी-आय मधल्या बऱ्याच स्टुडंट्ससोबत बोलताना हेही कळालं, की सर बऱ्याच वेळेस ऑन पेपर असं असतं, पण काही गोष्टी मग तुमच्या ओळखी किती होतात तिथपर्यंत, तुमचं काम किती आहे, सगळ्या गोष्टींनुसार पण थोडेफार चेंजेस होऊ शकतात. तर ह्या इफ्स अँड बट्सच्या पण गोष्टी. ठीक आहे. बाकी मी तुम्हाला ॲडव्हांटेजेस बरेच सांगितले, डिसएडव्हांटेजेस पण सांगितले. लास्ट अटेम्प्ट असेल, एजचा इश्यू असेल, जॉबची नेसेसिटी असेल, त्यांच्यासाठी सांगितलं. यंग आहेत पण आम्हालाही जॉब पाहिजे, तर तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता. असं नाही की जुन्या मुलांनीच अप्लाय करायचं, ती क्लॅरिटी आहे. बाकी ओबीसीचं सेंट्रलचं असल्यामुळे प्रॉब्लेम नाही येणार, तुम्ही कुठेतरी अप्लाय केलं तर. त्या गोष्टींचं तर मला वाटतं एवढं डिस्कशन झालंच नाही. मेन हेच डिस्कशन होतं. ठीक आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यभर क्लेरिकल म्हणूनच राहायचंय, तर तो एक मुद्दा पण लक्षात ठेवा. त्या मुद्द्याला पण इग्नोर नका करू. कारण जर तुम्ही लाईफ टाईम क्लेरिकल म्हणून राहायचा विचार करताय, मला प्रमोशनच नाही पाहिजे, तर हे स्पष्ट दिलेलं आहे की मग तर तुमचा ट्रान्सफरचा इश्यूच नाही. कारण पहिला व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवला त्यावेळेस त्या मुलांनी हेच सांगितलं होतं की सर बरेच मुलं तर आता ज्यांच्याशी मी बोललो ते ऑफिसर होते. तर ते म्हणे सर आम्ही ऑफिसर आहे म्हणून ठीक आहे, पण क्लेरिकलला आम्ही बघतो त्यांची तर इच्छाच होत नाही म्हणे कधी-कधी. काही काही जणांची. ठीक आहे. मग अशा वेळेस आम्हाला वाटते की तुम्ही ही क्लॅरिटी द्या मुलांना. म्हणून मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये तसा स्पष्ट शब्द वापरला होता. ठीक आहे. बाकी पुढे आता स्टेट आणि एल-पी-टीचं पण मी क्लिअर केलंय. ओम सरांनी पण मस्त एक्सप्लेन केलेलं आहे ते स्टेट आणि एल-पी-टी बद्दल. तर जर का तुम्हाला असं वाटतं अजून क्लॅरिटी पाहिजे, व्हॅकन्सीज वाईज मागच्या वर्षीच्या किती होत्या, कट ऑफ किती होता, ते सरांनी खूप डिटेल सांगितलं. पण मला असं वाटतं की या व्हिडिओमधनं आता तरी मला वाटतं ते बऱ्यापैकी मुलांचे मुद्दे क्लिअर झाले असतील. तर ज्यांचाही पॉईंट क्लिअर झाला असेल त्यांनी कम्युनिकेट नाही केलं तरी चालतं. आणि ज्यांना अजून काही इश्यू असतील त्यांनी आता मला असं वाटतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा, की सर तुम्ही हा पॉईंट सांगायचा विसरले. जस्ट इन केस चुकून मी विसरलो असेल तर. तर लवकरच आपला आता वीकली टॉक येईल. त्या वीकली टॉकमध्ये आम्ही या कमेंट्सला ॲड्रेस करू. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आणि तुम्ही जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, कारण थोडासा टर्निंग पॉईंट आहे त्यांच्या लाईफचा. कारण जर का ते बाहेर अप्लाय करतायत तर त्या हिशोबाने त्यांना सगळी आयडिया पाहिजे आणि ती मनाची तयारी पाहिजे, मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि सगळ्यात शेवटचं डिसिजन तुमचं राहील. तर तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन बघा आणि याच्यावरती विचार करा. गरज पडली तर घरच्यांसोबतही थोडंसं डिस्कस करायला काही हरकत नाहीये. काही मुलांचं म्हणणं होतं की नाही घरच्यांसोबत नाही, आम्ही रेडी बाहेर जायला. कारण आमचे काही मित्र आहेत ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, ए-एफ-ओ म्हणून किंवा ऑफिसर म्हणून, ते तर ऑलरेडी बाहेर राहत आहेत. ते तर करतातच आहे ना, तर आम्ही पण करू. तर तोही तुमचा माइंडसेट राहू शकतो. तर तुम्ही किती पॉझिटिव्हली घेताय या गोष्टीला ते बघा, किती निगेटिव्हली घेताय. तुमचा काय माइंडसेट आहे त्याच्यावरती डिपेंड राहील. पण डिसिजन शेवटी विचारपूर्वक घ्या. ठीक आहे. आणि काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही याच्याबद्दल पुढच्या वीकली टॉकमध्ये नक्की ॲड्रेस करू. आणि जर ते ऑलरेडी ॲड्रेस झालेला असेल तर मग मला वाटतं तो पॉईंट परत घेण्याची गरज नाही. ठीक आहे. सो आय होप सगळेजण व्हिडिओ शेअर करतील. परत सांगतो, मी जनरली व्हिडिओ शेअर करण्याबद्दल नाही बोलत. पण मला असं वाटतं हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट सगळ्यांना. बाकी स्टडी प्लॅन वगैरे आपण वीकली टॉकमध्ये डिस्कस करू. कारण एस-बी-आयचं ज्या पद्धतीने नॉर्मलायझेशन झाले पी-ओचं, तर एस-बी-आय क्लर्कसाठी प्रॉपर काय करायला पाहिजे, काय नाही. आणि काही स्टुडंट्स आहे आपले जे सी-ओ-टीसाठी परत एस-बी-आय मधले येणार आहेत, त्यांच्यासोबत पण तुम्ही इंटरॅक्ट करा. या संडेलाच येणार आहेत. बऱ्याच जणांना आम्ही कम्युनिकेट केलं, त्यातले 2 जण येत आहेत. तर तेही तुम्हाला चांगलं गाईड करू शकता त्यामध्ये, की एस-बी-आय क्लर्कसाठी नेमकं काय वेगळी स्ट्रॅटेजी ठेवू शकता. ठीक आहे. चलो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओ शेअर केला त्याबद्दल धन्यवाद. थँक यू सो मच. बाय बाय.